सट्टा बाजारामध्ये लोकसभा निवडणुकीत मुंबई ठाण्यामध्ये नरेंद्र मोदी लाट होती की नाही याचा उलगडा होणार आहे 16 मेला। पण निदान आता जसा शेअर बाजार वाढला तसंच सट्टा बाजार तरी मोदी लाटेनच भरून गेलाय। सट्टा बाजारात मोदींची एक लाट उसळली असं चित्र दिसतंय। याचं कारण आहे दक्षिण मुंबईत काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा अपवाद वगळता अन्य 5ही जागांवर शिवसेना भाजप युतीचे खासदार निवडून येतील असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवलाय। दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे, उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन, उत्तर पश्चिम मध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तीकर, उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी आणि उत्तर पूर्व मुंबईत भाजपचे किरीट सोमय्या विजयी होतील असा सट्टेबाजांचा होरा आहे। ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे संजीव नाईक तर कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी होतील असा या सट्टेबाजांचा अंदाज आहे। तर आपण बघतोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण अजितकडे थेट जाऊयात। अजित, या सगळ्या पार्श्वभूमीवरती सट्टा बाजाराकडे बारकाईने तुम्ही लक्ष ठेवून होतात, नेमक्या काय बातम्या येत आहेत सट्टा बाजारामधून? शिवसेना भाजप युतीचा भाव अत्यंत कमी आहे, याचा अर्थ शिवसेना भारतीय जनता पक्षाला पसंती आहे लोकांची। सट्टे बाजारामध्ये नेमक्या काय उलाढाली आता सध्या सुरू आहे? अजित, सर्वात पहिले म्हणजे की सट्टे बाजारामध्ये सर्वात पहिले भाजपला जे सट्टेबाज त्यांची पूर्ण पसंती आहे। पण सट्टेबाज आहेत त्यांनी यावेळी एक नवीन युक्ती केली आहे की भाजप सत्तेवर येणार आहे, त्यांचं भाकीत जे आहे ते तंतोतंत खरं ठरणार आहे, त्यामुळे त्यांनी भाजप जिंकून येईल का किंवा भाजपला बहुमत मिळेल का यावर सट्टा हा कमी घेतलेला आहे। पण इंडिव्हिज्युअल जे मतदारसंघ आहेत त्यांच्यावर त्यांनी जास्त सट्टा घेतलेला आहे। असं आपल्याला माहिती आहे की दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा आहेत, बाळांगावकर आणि त्याचबरोबर अरविंद सावंत आहेत शिवसेनेचे। या ठिकाणी ही एकच अशी जागा आहे ज्या ठिकाणी मनसे प्रभाव पाडताना दिसते, कारण बाळांगावकर त्यांचे एक प्रभावशाली तिकडे एक त्यांचे उमेदवार आहेत, ते कुठेतरी शिवसेना डॅमेज करतील आणि त्याचा फायदा हा काँग्रेसला होईल। मुंबईमध्ये ही एकच अशी सीट आहे ज्या ठिकाणी मनसे प्रभावशाली ठरेल। दुसरं आपण बघितलं दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे क्लीन स्वीप करतात, ते जवळपास 25 ते 30,000 मतं निवडून येतात असं जे सट्टेबाज आहेत त्यांचं म्हणणं आहे। कारण का या ठिकाणी मनसेचाही प्रभाव नाहीये, मनसे 1 लाखाच्या वर टप्पा जाईल का इतपत जे सट्टेबाज आहेत त्यांचं म्हणणं आहे की मनसे 1 लाखाच्या वर देखील या मतदारसंघात जाणार नाही। हा विषय दक्षिण मध्य मुंबईत आला। या ठिकाणी एकनाथ गायकवाड आहेत काँग्रेसचे, जे सिटिंग खासदार आहेत, त्यांचा प्रभाव किंवा ते संपूर्ण प्रचारामध्ये खूप कमी पडलेले आहेत किंवा त्यांचा जो लोकांशी संबंध होता किंवा त्यांचं कम्युनिकेशन होतं ते खूप कमी पडलेले आहेत। आणि त्याचबरोबर राहुल शेवाळे यांचं जे राहणीमान होतं किंवा ते ज्या ठिकाणून आले होते त्या ठिकाणाचा प्रभाव या संपूर्ण जे मतदान आले त्याच्यावर पडलेलं आहे। आणि राहुल शेवाळे जवळपास 25 ते 30,000 मतं निवडून येतात असे सट्टेबाज त्यांनी सांगितलेलं आहे। उत्तर मध्य मुंबई जो आहे, उत्तर मध्य मुंबईमध्ये साधारणतः प्रिया दत्त, पूनम महाजन आणि फरहान आझमी आहेत समाजवादी पक्षाचे, हे तिघं या ठिकाणी उभे आहेत। या ठिकाणी सर्वात आधी म्हटलं होतं की प्रिया दत्त या मतदारसंघातून निवडून येईल। जवळपास 2.25 लाखांचा जो गेल्या निवडणुकीमध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये प्रिया दत्तला एक ओव्हर होता, त्यांना जास्त मतदान होते, त्या मतांनी निवडून आले होते। हा जो फरक आहे, हा फरक कसा कापता येईल किंवा हा फरक कुठलाच पक्ष कापू शकत नाही असं म्हटलं जात होतं। पण ज्या पद्धतीने मोदी लाट आहे, मोदी लाट या भागामध्ये सर्वात जास्त दिसलेली आहे। आपल्याला माहिती आहे की मिलिंद देवरा हे कुठल्या समाजाचे आहेत आणि मोदी कुठल्या समाजाचे आहेत, त्यामुळे मोदीचा जे त्या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांचा मोदीला पाठिंबा राहील का मिलिंद देवराला पाठिंबा राहील हेही ते स्पष्ट होतंय। कारण का सर्वच जे आतापर्यंतचे बाकी आहेत त्यामध्ये प्रिया दत्त या ठिकाणी विनिंग दाखवते, पण फक्त मुंबई पोलिसांची रिपोर्ट आहे ती रिपोर्ट आणि सट्टेबाजांची रिपोर्ट यामध्ये पूनम महाजन या मतदारसंघातून 5 ते 15,000 मतांनी जिंकून येतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये त्यांनी जे आपल्याला बघायला पाहिजे की या ठिकाणी सट्टेबाज देखील कन्फ्यूज आहेत, कारण का त्यांनी 14 पैसे आणि 17 पैसे असा भाव लावलेला आहे, 2 ते 3 पैशांचा फरक दिलेला आहे पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यामध्ये। कारण का त्यांना देखील कन्फ्युजन आहे की प्रिया दत्त येतील का पूनम महाजन येतील। मोदींची लाट खूप आहे या भागामध्ये, मोदींना मतदान करणारे जे मतदार आहेत ते खूप आहेत, पण नेमकं मतदान कोणाला पडेल त्यानुसार त्यांचं नुकसान होऊ नये याकरता त्यांनी फक्त 3 पैशांचा दोघांमध्ये फरक ठेवलेला आहे। पुढचं आपण बघितलं की उत्तर पश्चिम मुंबईमध्ये गुरुदास कामत आहेत, गजानन कीर्तीकर आणि महेश मांजरेकर आहेत। या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे जे गजानन कीर्तीकर आहेत त्यांच्यावरती सट्टा कमीत कमी लावण्यात जावा असं त्यांचं मत आहे। कारण का या ठिकाणी गजानन कीर्तीकर निवडून येतील, गुरुदास कामत यांचं कम्युनिकेशन कमी पडलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांचा प्रचार कमी पडलेला आहे असं सट्टेबाजांचं म्हणणं आहे। मोदी लाटेचा फायदा या ठिकाणी जे गजानन कीर्तीकर आहेत यांना जास्त होईल, कारण का
या भागामध्ये गजानन कीर्तीकरांचा जो एक वेगळा शिवसेना आणि म्हणजे शिवसेना, भाजप आणि इतर पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. मनसेचा सेम या ठिकाणी आहे की महेश मांजरेकर आहेत, एक मोठा चेहरा आहे, बॉलिवूडचा चेहरा आहे, पण महेश मांजरेकर 1 लाखाचा टप्पा गाठतील इथपर्यंत सट्टा लागलेला आहे. सट्टेबाजांचं म्हणणं आहे की ते 70-80 हजार किंवा जास्तीत जास्त 90 हजारापर्यंत महेश मांजरेकरांना मतं पडतील. त्याच्या पुढे एकूण मुंबईमधला बाजार काय म्हणतोय, सट्टे बाजार काय म्हणतोय, हे सगळं अजित तुम्ही सांगताय, या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. आणि या ब्रेक नंतर आपल्याबरोबर आणखी एक पाहुणे आपल्याबरोबर यासाठी चर्चेला असणार आहेत. ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि DNAचे सिटी एडिटर S बालकृष्णन. बाला सर, तुमच्याशी देखील मी बोलणार आहे. खूप इंटरेस्टिंग हा सगळा विषय आहे. सट्टे बाजारात कोट्यवधींचा सट्टा मुंबईत महाराष्ट्रामध्ये घेतला गेलेला आहे. तर सट्टे बाजारावरती आपण बोलतोय. निवडणुकीत निकाल काय लागणार यावरती मोठ्या प्रमाणावरती सट्टा बाजार तेजीत आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकणार यावरही सट्टा तेजीत आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक तर हातकणंगल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विजय होतील असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांना 35 पैसे भाव आहे, तर महायुतीचे संजय मंडलिक यांना 1 रुपयाचा भाव आहे. तर हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यासाठी 40 पैसे इतका, तर काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकरता 95 पैशांचा भाव आहे. तर खानदेशमधल्या धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात देखील सध्या सट्टा बाजार चांगलाच तेजीत आहे. गरम झालाय बाजार. धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे विजयी होतील, तर काँग्रेसचे उमेदवार अमलेश पटेल पराभूत होतील असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. भामरेंच्याकरता 1 रुपया, तर पटेल यांच्याकरता 1.5 रुपये असा भाव आहे. तर दुसरीकडे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचे माणिकराव गावितच विजयी होतील असं बाकीत सट्टेबाजांनी वर्तवलंय. गावितांवर 70 पैसे, तर हिना गावित या भाजपच्या उमेदवारावरती 1 रुपया 30 पैसे इतका भाव आहे. आपण मुंबईच्या एकूण या सगळ्या सट्टे बाजाराविषयी बोलत होतो. आपल्याबरोबर आता DNAचे सिटी एडिटर आणि ज्येष्ठ पत्रकार S बालकृष्णन आहे. बाला सर, स्वागत झी24 तासच्या चर्चेमध्ये आपलं. अनेक वर्ष गुन्हेगारी जगताचं वार्तांकन करत असताना या सट्टे बाजाराविषयी अनेक निवडणुका असतील किंवा महत्त्वाच्या जागतिक देश आणि राज्य पातळीवरच्या घडामोडी असतील, सट्टे बाजार तेजीत येतो, बाजार गरम होतो. आता बाला सर, काय वाटतंय, बाजारात नेमकी हवा कुणाची आहे? पोल के बाद इतना तेजी बढ़ गया है बाजार में, तो नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर बनने का उसके ऊपर 10 पैसा अभी हुआ है। पहले 25 पैसा था, अभी 25 से अभी 10 पैसे में आ गया है। तो सत्ता बाजार में ये वो लोग निश्चित हैं कि नरेंद्र मोदी अगले प्राइम मिनिस्टर बनेंगे। और उसके अलावा अलग अलग जो सीट्स कितने मिलेंगे भाजपा को और एनडीए को, उसके बारे में भी अलग अलग ये हो रहा है कि बेटिंग हो रहा है। और ज़्यादातर ये कहते हैं कि भाजपा को 250 के आसपास में मिलेगा और दूसरे एनडीए के उनके सहकारी के साथ मिलके, तो ये जो अंदाज जो है इसके ऊपर भाव कुछ 15 पैसा का चल रहा है। और दूसरा कि ये 272 मार्क जो है वो क्रॉस करेंगे, उसके ऊपर 20 पैसा चल रहा है। यानी अलग अलग जो कैटेगरी के ऊपर ये बेटिंग ज़बरदस्त चल रहा है। और मेरे सूत्रों के मुताबिक कम से कम 6000 कोटी का बेट ऑल ओवर इंडिया में, इंडिया और दुबई कराची में इसके ऊपर के बेट लगा है। और दूसरी भी है कि कौन मिनिस्टर्स बन सकते हैं। और उसमें एक विश्लेषण ऐसा है कि सत्ता बाजार में कि नितिन गडकरी को कि भाजपा का प्रेसिडेंट बनेगा, और उसके ऊपर भी बेटिंग चल रहा है। वो 30 पैसे के आसपास में वो बेटिंग चल रहा है। और राजनाथ सिंह को के कैबिनेट मंत्री बनाएंगे, इंपॉर्टेंट पोस्ट उनको देंगे। लेकिन आरएसएस का जो पहले का ओरिजिनल प्लान जो था कि नितिन जी को भाजपा का प्रेसिडेंट बनाने का और एक टर्म देने का, वो सपना अभी पूरा होगा कहते हैं कि सट्टा बाजार में। तो 30 पैसे के ऊपर उनके ऊपर बेटिंग चल रहा है। और कल का जो न्यूज़ जो है कि जो इनकम टैक्स जो केसेस जो है उनके पूर्ति ग्रुप के खिलाफ जो हुआ था, इनकम टैक्स ने खुद उसको किया है, डिने किया है कि ऐसे कुछ रेड हुआ है या कुछ सर्वे चल रहा है। तो उसके बाद नितिन जी के ऊपर जो भाव लगाया था वो और बढ़ गया है। तो अलग अलग सिनेरियो में कहते हैं। और कि अपना दूसरी बहुत ही इम्पोर्टेंट बात बहुत ही इंटरेस्टिंग है कि
राहुल गांधी के पर कोई भी एक पैसा भी बेटिंग करने के तैयार नहीं है। बोलते वो पप्पू है तो पप्पू रहेगा, तो उनके ऊपर एक पैसा भी कोई पैसा लगाने के लिए तैयार नहीं है। ही मोठी धक्कादायक बातमी तुम्ही सांगताय की राहुल गांधींच्यावर कोणी एक रुपया देखील वावायला तयार नाही सट्टे बाजारात। बाला सर, अनेक वर्षांचा गुन्हेगारी जगतामधला वार्तांकनाचा तुम्हाला अनुभव आहे। शेअर बाजारामध्ये ज्याच्यावरती कमी पैसे लागतो सट्ट्या बाजारामध्ये त्याची निवडून येण्याची शक्यता जास्त असते, कायम असं म्हटलं जातं। या सगळ्यानं मुंबईतल्या ज्या जागा आहेत त्याच्याबद्दल हा अंदाज जो आहे सट्टे बाजाराचा तो खरा मानावा का सर्वसामान्य जनतेनं? सट्टे बाजारातले अंदाज कितपत खरे ठरतात, तुमचा अनुभव काय आहे? देखिए जनरली कि जो भी आदमी पैसा लगाता है तो पैसा लगाने के पहले वो अपना दिमाग का इस्तेमाल करता है, और जितने नेटवर्क है ये अपना सट्टा जगत के लोगों को हर पार्टी के अंदर उनके पार्टी के मेन कोर जो है वहां तक उनके खबरें लोग रहते हैं, क्या होता है नहीं होता है, और इलेक्शन कमीशन के ऊपर और दूसरे भी पुलिस के जो गुप्तचर जो यंत्र हैं उनके साथ उनका जबरदस्त कांटेक्ट रहता है। और बहुत बार मैंने देखा है कि जो उनका जो इंफॉर्मेशन है वो 90% वो सही निकलता है। ऐसा कभी नहीं हुआ कि शायद एग्जिट पोल में कुछ गलती होगा जो हम समझते हैं बहुत ही साइंटिफिक ढंग से हो रहा है, लेकिन एग्जिट पोल से भी ज्यादा सट्टा बाजार का नेटवर्क जो है उनका इंटेलिजेंस इतना जबरदस्त है ऑल ओवर इंडिया में, तो उसके बेसिस पे लोग पैसा लगते। आखिर ये तो एक धंधा है उनके लिए। जी 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 बाला सर, खूप महत्वाची बातमी तुम्ही सांगताय। ज्येष्ठ पत्रकार एस बालकृष्णन आणि अजित मांढरे हे दोघंही या ठिकाणी होते, दोघंही गुन्हेगारी जगतातलं वार्तांकन करतात। बालासरांना तर प्रचंड मोठा दीर्घ अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलं की सहसा या बाजारातला जो भाव असतो कमी लागलेला उमेदवार तो कधी पडत नाही आणि बाजारातले अंदाज शक्यतो खरे असतात, कारण शेवटी हा पैशाचा बाजार आहे। बालासरांनी सांगितलेली एक गोष्ट मात्र धक्कादायक की राहुल गांधींवरती सट्टा लावायला मात्र कोणी तयार नाहीये। शेवटी बुडत्या जहाजातून पटापट सगळे उड्या मारतात, हेच खरं आहे। बालासर आणि अजित मांढरे, आपण दोघंही अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत आम्हाला, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।